गुड मॉर्निंग सर्वांना. आत्मवंदन. चला, आज आपला हा शेवटचा दिवस आहे फॉरगिव्हनेस प्रोग्रामचा. 15 दिवसाची जर्नी आपण सर्वांनी खूप आनंदाने, स्फूर्तपणे प्रतिसाद देऊन सर्वांनी स्वतःसाठी काम केलंय. ओनली सेल्फ लव्ह. स्वतःसाठी काम करत असताना आज पुन्हा एकदा आपण ब्रह्ममुहूर्तामध्ये, या अमृत वेळेमध्ये सर्वजण जॉईन झालात, त्याबद्दल तुमचे शतशत आभार. प्रथम ब्रह्मांडीय ऊर्जेला खूप खूप धन्यवाद. वैश्विक ऊर्जेला खूप खूप धन्यवाद. सुदर्शन पिरामिडला खूप खूप धन्यवाद. आपल्या स्वतःच्या पिरामिडला, माझ्या गायत्री पिरामिडला खूप खूप धन्यवाद की त्यांनी मला ही ताकद दिली. आजचा दिवस आपल्यासाठी जगण्यासाठी दिलाय. म्हणून संपूर्ण सृष्टीचे, संपूर्ण कायनात खूप खूप धन्यवाद. यांचे खूप खूप धन्यवाद. पंचतत्वांचे खूप खूप धन्यवाद. आपल्या आईबाबांचे खूप खूप धन्यवाद. आणि आपल्या सासू सासऱ्यांचे देखील खूप खूप धन्यवाद. आपल्या ग्रुप एनर्जीचे खूप खूप धन्यवाद. विहंगम टेक्नॉलॉजिस्टिक ऑर्गनायझेशनचे मंगल मॅडमचे खूप खूप धन्यवाद. आणि आपले स्वतःचे खूप खूप धन्यवाद की आपण स्वतःला नवीन आयामात, नवीन जर्नीमध्ये घेऊन जाण्यासाठी, तयार करण्यासाठी, स्वतःला काहीतरी परिवर्तन घडण्यासाठी आपण स्वतःला लवकर उठून कार्यक्रमामध्ये, ब्रह्ममुहूर्तामध्ये उठून कार्यक्रम अटेंड करण्यासाठी स्वतःला खूप खूप धन्यवाद. आय लव्ह माय सेल्फ. आय लव्ह माय सेल्फ. अशा प्रकारे आपण कार्यक्रमाची सुरुवात करत आहोत. प्रथम नेहमीप्रमाणे पाणी अफर्मेशन वर्टेक्स वॉटर करून घेऊया. कळशी असेल, ग्लास असेल, तांब्या असेल, जे काय असेल ते पाणी समोर घ्या आणि स्वतःहून मोठ्याने, थोडं शेवटचा दिवस आहे, स्वतःसाठी थोडं काम करूयात. अदरवाईज आपण कुणीतरी आपल्याला ध्यान सांगतात किंवा गाईड करता आणि आपण फक्त ऐकत असतो. म्हणून मी तुम्हाला रोज सांगते की तुम्ही स्वतः बोला, स्वतःशी बोला. जेव्हा आपण स्वतःशी बोलतो ना, की ते जे आपलं कार्य आहे ते घडायला सुरुवात होते. चला, पाण्याला अफर्मेशन देऊया, वर्टेक्स करूया. खूप खूप धन्यवाद या पाण्याला. खूप खूप धन्यवाद. या जलदेवतेला खूप खूप धन्यवाद. हे पाणी पिल्याने माझे संपूर्ण शरीर रोमांचक, खूप खूप कलागुणांनी बहरले. म्हणून खूप खूप धन्यवाद या जलदेवतेला. कारण माझ्या शरीरामध्ये 72% पाणी आहे. मग मी हे पाणी प्राशन केल्याने मला, माझ्या शरीराला एक नवीन एनर्जी मिळते, ताकद येते, पोट साफ होतं, शरीरातले सगळे अवयव चांगले होतात, वाणी चांगली होते, माझे डोळे चांगले होतात, माझे पाय चांगले झालेत, माझे केस चांगले झालेत, माझी स्किन किती सुंदर झाली. एवढ्या भर उन्हामध्ये सुद्धा हे पाणी मला वाचवतंय. म्हणून या पाण्याला, याला जलदेवतेला, अमृताला खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. 30 टाइम राईट साइड, 30 टाइम लेफ्ट साइड. या पाण्याला खूप खूप धन्यवाद. कारण
प्रत्येक क्षणी मला साथ देण्यासाठी. त्यामुळे माझा आजचा दिवस सर्वोत्तम आहे, सर्वश्रेष्ठ आहे. त्यामुळे मी प्रत्येकाशी प्रेम, आदर, सन्मान, प्रशंसा आणि जॅकपॉटने भरलेला आहे. सर्वांशी असं सुंदर व्यवहार मी करते. सुंदर माझ्या हातून माझं वागणं आता बदललंय. म्हणून या पाण्याला, या अमृताला शत शत धन्यवाद. हे पाणी प्राशन केल्याने मी आणि माझ्या संपूर्ण कुटुंबामध्ये एक अद्भुत शक्ती निर्माण होते. असीम शांती, असीम शांती आणि असीम शांती मिळते. हे पाणी प्राशन केल्याने मला अबंडन्सने माझ्याकडे धन असल्याचा लाभ होतोय आणि मी त्याचा खूप सदुपयोग करते. दिवसभरामध्ये मी, माझं कुटुंब, माझे पती, माझी मुलं, माझे आई बाबा, जे कोणी तुमच्या सोबत आहेत त्यांची नावं घ्यायची. प्रत्येक किंवा ऑफिसमध्ये जाता येता दिवसभरात जे कोणी व्यक्ती भेटतील ते व्यक्ती, वस्तू, जागा, ती परिस्थिती, वातावरण, समय, प्रकृती, ब्रह्मांड, संपूर्ण सृष्टी ही माझ्यासाठी अनुकूल आहे, माझ्यासाठी कार्य करत आहे. म्हणून मी खूप ग्रेटफुल आहे. धन्यवाद व्यक्त करते या सर्वांचे. मी खूप आनंदी आहे, मी खूप शक्तिशाली आहे, मी कृपाशाली आहे, मी भाग्यवान आहे. कारण या युनिव्हर्स, या परमपिता परमात्म्याची जी काही छाया आहे ती माझ्यावर आहे, माझ्या कुटुंबावर आहे. त्यामुळं परमेश्वराने जो काय मला आशीर्वाद दिला त्यामुळे मी माझ्या घरात घर, सुख, शांती, समृद्धी, प्रेम, आदर, विश्वास, काळजी अशा भरपूर दिव्य ऊर्जांनी भरून निघाली आहे. म्हणून या अमृताला खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद जलदेवता. माझे विचार, माझी वाणी, मी एकमेकांशी करत असलेलं वागणं, व्यवहार संपूर्ण काय आहे? व्यवहार सकारात्मक आहे, पॉझिटिव्ह झाला आहे. कारण मी फॉरगिव्हनेस करत आहे. माझे विचार, मी सदैव नेहमी काय करते? सत्य बोलते आणि सही चांगल्या मार्गावर चालत आहे. म्हणून मी हा फॉरगिव्हनेसचा प्रोग्राम अटेंड केला आहे. आणि हे जे अफर्मेशन केलेलं पाणी आहे, पॉझिटिव्ह एनर्जेटिक पाणी आहे, हे भोवऱ्यासहित प्राशन करून घ्यायचं. फील करायचंय. अद्भुत आणि वेगळी अशी टेस्ट लागली पाण्याची. खूप छान. कारण आपण जेव्हा सकाळी ब्रह्ममुहूर्तामध्ये एखादं काम करतो, ते पाणी तर आपल्या जवळ आहे, पण युनिव्हर्स पण आपल्या जवळ आहे. ब्रह्ममुहूर्तात खूप जवळ असतो. मग सगळ्या आपल्या इच्छा पूर्ण व्हायला मार्ग मोकळे होत राहतात. तर प्रथम एकदा, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. आजच्या ह्या फॉरगिव्हनेसच्या शेवटच्या सेशनला तुम्ही जॉईन झालात, ब्रह्ममुहूर्तामध्ये उठलात. त्यासाठी तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद. माझा आवाज येतोय? हो मॅडम. हो. पण खूप खूप थँक्यू. धन्यवाद मॅडम.
आपण आजपर्यंत पहिल्या दिवसापासून आजपर्यंत 14 दिवस खूप काय असाइनमेंट केल्या, खूप कामं केली स्वतःसाठी, की स्वतःला वरच्या आयामात घेऊन जाण्यासाठी आपण स्वतःविषयी फॉरगिव्ह कोणत्या गोष्टींसाठी करायचंय त्याची लिस्ट केली आणि स्वतःला फॉरगिव्ह केलं. बघा हे सर्व जे काही काम आहे ते आपण पास्ट म्हणजे भूतकाळ, प्रेझेंट वर्तमान काळ आणि फ्युचर भविष्यकाळ या तिन्ही काळातल्या गोष्टींसाठी मी मागे खूप काही केलंय निगेटिव्ह, जे माझ्या हातातून कळत नकळत घडलं किंवा मी बळच ओढून घेतलं माझ्या मनावर, त्याचे खूप सारे लेयर तयार झाले. मग मग मला गिल्टी वाटायचं, अं, किंवा वाईट वाटायचं, भीती वाटायची. बऱ्याच काही गोष्टी आपल्याला त्याच्यातून वाटत होत्या. म्हणून आपण आपले आई वडील त्यांच्यापासून आपण इथपर्यंत आलो. सासू सासरे त्यामुळे आपण सासरमध्ये आहोत. बहीण भाऊ, जाऊबाई, दीर, नणंद, भाऊजाई, मुलं, आजी आजोबा, आपल्या आता आपण ज्यांच्याशी निगडीत कामं करतो ते आपल्या शेतात असणाऱ्या मेड, कामवाली, मग त्या सगळ्या कामवाली, धुणं भांडी करणारी, स्वयंपाक करणारी, साफसफाई करणारी, माळी काम करणारी, हे सगळे कामगार ज्यांच्याकडे कुणाकच कामगार नाहीत, त्यांनी आपल्यासोबत राहणाऱ्या गोष्टी, लॅपटॉप हा माझा कामगार आहे, तो माझ्यासाठी काम करतो, बरोबर की नाही? मोबाईल हा देखील माझा कामगार आहे, मोबाईल पण माझ्यासाठी काम करतो ना. माझ्याकडे मोबाईल नसेल आणि मला आईशी बोलायचं असेल तर लँडलाईनला फोन करावा लागेल, लँडलाईन नसेल पत्र पाठवावं लागेल, नाहीतर मला डायरेक्ट भेटायला जावं लागेल, बरोबर की नाही? मग माझ्यासाठी काम करत आहे या निर्जीव वस्तू, त्यांच्यामध्ये सुद्धा एनर्जी म्हणजे त्या सजीव आहेत. हा लॅपटॉप त्याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटी झाल्यानंतर आल्यानंतर चार्जिंग झाल्यानंतर तो ओपन होतो, चालू होतो आणि आपल्यासाठी इंटरनेट कनेक्शन झालं तर काम चालू करतो. म्हणजे आपल्यासाठी हा सजीव झाला. मग इतर इन्स्ट्रुमेंट, फ्रीज आहे, वॉशिंग मशीन आहे, पिठाची गिरणी आहे, ट्रॅक्टर आहे शेतावरची, गाडी आपली, टू व्हीलर आहे, फोर व्हीलर आहे आणि आपलं संपूर्ण शरीर, हे सगळं आपल्यासाठी काम करते, बरोबर की नाही? एक 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 मायक्रो मायक्रो पार्ट आपल्यासाठी काम करतो. इमॅजिन करा, मानेपासून आपले मणके सुरू होते. मणक्यातली एक छोटीशी नस, एक एक केसा एवढी बारीक नस असते, एक छोटीशी नस जर दबली तर काय होतं? सायटिका पेन सुरू होतो, पाय सुचतात, मग हळूहळू बधीरपणा येतो, हळूहळू जडपणा येतो, मग तो व्यक्ती जागेवर बसतो, मग भरपूर प्रोसिजर होतात, दवाखाना, ऑपरेशन वगैरे 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 भरपूर काही. एक नस आपल्यासाठी काम करते. अगदी छोटा छोटा विचार करा स्वतःचा. एक छोटी छोटी नस आपल्यासाठी काम करते आणि ती करतेच. मग एकट्या शरीरावर लिहायला गेले तर 72,000 नस आहेत ना. आकडा बरोबर आहे ना? चुकायचा. आणि जे दिसतात ते बॉडी पार्ट, न दिसणारे बॉडी पार्ट पण आपल्याला त्यांची नावं माहिती आहेत. ह्या सगळ्यांना तुम्ही फॉरगिव्ह केलंय ना सर्वांनी? सोडून दिलं ना निगेटिव्ह गोष्टी?
जेव्हा आपण आपल्या स्वतःच्या मनावर ताबा आणण्यासाठी किंवा नवीन काही शिकण्यासाठी, स्वतःला सन्मान देण्यासाठी, मान देण्यासाठी, स्वतःचे धन्यवाद देण्यासाठी, स्वतःला माफ करण्यासाठी एकमेव मार्ग म्हणजे स्वतःवर प्रेम करणे. स्वतःच्या शरीरावर प्रेम करणे, मनावर प्रेम करणे, आपल्या आत्म्यावर प्रेम करणे. या सगळ्या गोष्टी एवढे चमत्कार घडवणार आहेत आपल्या लाईफ मधल्या, म्हणजे जॅकपॉट, की आपण अद्भुत वेगळ्या जर्नीमध्ये जाणार आहोत. गेलो आहोत थोडक्यात. ज्यांनी मनापासून केलंय त्यांनी आठवा. जर्नल लिहिलं असेल, तुम्हाला ते पाठवायचंय मला. ती तुमची स्वतःची परीक्षा आहे. मान्य आहे, आता मुलांच्या शाळा चालू होणार आहे. उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपत आल्यात. मग फिरायला वगैरे पण जायचं असतं. शेवटचे दिवस आहेत. परत 2-3 महिने फिरायला जायला जमत नाही वगैरे. कामं पण असतात. भरपूर काही गोष्टी आहेत. म्हणून आपल्याला बऱ्याच गोष्टी करायला मिळत नाही. म्हणून ते सगळ्या कामाचा वेळ सोडून आपण ब्रह्ममुहूर्त निवडला स्वतःसाठी काम करण्यासाठी. वर्किंग डे मध्ये, वर्किंग आवर्स मध्ये सकाळी 6 वाजल्यापासून वर्किंग चालू होतं, संध्याकाळी 10 वाजेपर्यंत. या वर्किंग आवर्स मध्ये आपण स्वतःवर काम करू शकतो का? किती करू शकतो? किती स्वतःला वेळ देऊ शकतो? सगळेच जण देऊ शकतात का? आपण देऊ शकतो, पण किती देऊ शकतो? 10 मिनिटं, 15 मिनिटं, 20 मिनिटं. ज्यांनी मनापासून मिरर वर्क केलंय ना, ह्याच्याशी तुम्ही जेव्हा बोललात ना, तर खरंच तुमच्या लाईफमध्ये जादू घडायला सुरुवात झाली असं. या पुस्तकातलं एक उदाहरण मी तुम्हाला सांगते. एक मुलगी होती. तिला कोणत्या म्हणजे तिला दृष्टी कमी होती. म्हणून मग ती वर्किंग वुमन होती म्हणून ती कॉन्टॅक्ट लेन्सेस घालायची. कॉन्टॅक्ट लेन्सेस घालायची. मग जेव्हा ती हा मिरर वर्क, थोडक्यात आरशावरचं काम, आरशाशी बोलणे, स्वतःला फॉरगिव्ह करणे, दुसऱ्याला फॉरगिव्ह करणे आणि मग स्वतःला आणि इतरांना बाबत ग्रेटफुल राहून प्रत्येक काम करणे, धन्यवाद देणे. मग जेव्हा आपण पास्ट, प्रेझेंट आणि फ्युचरवर काम करतो, तर या गोष्टी ऑटोमॅटिक येतात. कुणाला समजलं नसेल तर नक्की सांगा. पास्ट, प्रेझेंट आणि फ्युचर मध्ये जेव्हा आपण स्वतःवर काम करतो, तेव्हा आपण फॉरगिव्ह पण करतो, माफ पण करतो, ग्रेटफुल पण होतो आणि धन्यवाद पण देतो. या खूप गोष्टी तिने महत्वाच्या आहेत. धन्यवाद देणं म्हणजे लगेच हा आपण फॉरगिव्हनेस विसरून नाही जायचंय. प्रत्येक एका कामामध्ये स्वतःकडून काय जाणून घेतलंय किंवा स्वतःकडून काय चुकलंय किंवा मी काय माझ्या मनावर ओझं घेतलंय त्या कामाचं. एक्झाम्पल, एक उदाहरण देते. पोलीस स्टेशनला चालले होते. एक आमच्या गावातली मुलगी, वय वर्ष 26-27 होत. ती एका मुलाबरोबर पळून गेली. लग्न केलं तिने. मग तिच्या बऱ्याचशा मैत्रिणी होत्या. आता 27 वर्ष माहेरीच, म्हणजे लग्नच नाही झालं. मग तिच्या बऱ्याचशा मैत्रिणी होत्या. काही लग्न झालेल्या होत्या, काही विना लग्नाच्या, रेअरली एखादी अर्धी. 27 वयापर्यंत कोणाचे लग्न राहत नाहीत आजकाल. मग तिच्या लग्न झालेल्या जेवढ्या वहिन्या वगैरे असतात आहेत,
त्या तिच्या मैत्रिणी. मग त्यांच्याबरोबर कुठे येणं जाणं, वॉकिंगला जाणं, ढोल ताशा वगैरे शिकायला जाणं, कुठं पार्लरच्या कोर्सला जाणं, वेगवेगळ्या यांच्याबरोबर ती जायची. तर त्यावेळेस बऱ्याच गोष्टीच माणूस पर्सनली शेअर करतो असं नाही. काही गोष्टी शेअर केल्या होत्या. तर एका महिलेला तिने काही गोष्टी सांगितल्या होत्या ह्या तिच्या अफेअर्स बाबत. परंतु तिच्या घरच्यांनाही माहित होतं सगळं. आणि जेव्हा तिने 2 महिन्यापासून जेव्हा त्या व्यक्तीशी हे म्हणजे ज्या तिच्या वहिन्या वगैरे आहेत, मैत्रिणी आहेत, त्यांच्याशी रिलेशन कमी केलं. तिचं तिने ते मोबाईलवरून त्यांचं काही ठरलं असेल त्याप्रमाणे ते गेले पळून. पीठ गिरणीत दळण ठेवायला गेली आणि शुमंतर झाली. पण जेव्हा आली, जेव्हा कळालं ती गेली, लग्न केलंय, तेव्हापासून तिच्या घरच्यांनी ह्या ज्या तिच्या मैत्रिणी आहेत त्यांना दोष द्यायला सुरुवात केली. ह्यांच्यामुळे गेली, ह्यांना माहित होतं यांनी नाही सांगितलं, ह्यांच्यामुळे गेली, ह्यांच्यामुळे गेली, ह्यांनी नुकसान केलं, ह्यांनी वाटोळं केलं. मग ते बोलतात बोलू द्या, पण आपल्यापर्यंत कोणीतरी आपलं ओळखीचं येऊन सांगतं. ते बोलताना दुसऱ्यांबरोबर बोलणार, आपल्याला येऊन सांगणार. आपण 8 दिवस बोजा घेणार डोक्यावर. मी काय वाईट केलं, मी काय वाईट केलं, मी सांगितलं होतं माझ्याशी बोलू नको, हे नको, ते नको. आणि मग रडत बसणं किंवा मग गिल्ट फील करणं. अरे कुणाशी बोलणं चुकीचं आहे का? जो व्यक्ती सज्ञानी आहे, सुजाण आहे, त्या व्यक्तीने त्याच्या पद्धतीने निर्णय घेतले. पण त्या व्यक्तीशी जर आपले रिलेशन असतील किंवा एखाद्या व्यक्तीचे रिलेशन असतील, तर दोष सर्व त्याला दिला जातो. मग अशा वेळी काय करणार आपण? सांगा बरं, आपण अशा वेळी काय करणार? प्रथम त्यांना माफ करणार की स्वतःला माफ करणार? स्वतःला माफ करणार आणि तिला ब्लेस करणार, जी जिथे असेल तशी व्यवस्थित असेल तर. ज्यांनी कोणी चर्चा केली आपल्याविषयी किंवा त्यांनी कोणी आपल्याला येऊन सांगितले की तुझी चर्चा ह्यांनी केली आणि तुला असं असं बोलले, आणि त्याचा मी लगेच स्वतःवर इफेक्ट करून घेतला. आई गं, मी काय केलं, मी तर तिला सांगितलं होतं असं काही करू नको, आणि तिने असं केलं, तिने तसं केलं, तिला किती समजून सांगितलं होतं म्हणून मी तिला सांगत होते माझ्यासोबत येऊ नको. आता झालं काही म्हणून स्वतःला माफ करणार की मी लगेच ते ओढून घेतलं. अरे, मी का स्वतःला एवढं ओढून घेते? माहित होतं सगळ्यांना. एवढंच का मी बोलत होते तिच्याशी म्हणून मी टार्गेट झाले. इट्स ओके. आई वडिलांना कुठेतरी राग काढायचा होता म्हणून त्यांनी माझ्यावर काढले. इट्स ओके. मी त्यांनाही माफ करते. तर पहिलं मी स्वतःला माफ केलं की सोडून दिलं. जाऊ दे, लोक तर चर्चा करणारच. आपण सर्वजण ह्युमन बिंग आहेत. मानवी काय म्हणतात ना, परमेश्वराने दिलेली देणगीच आहे. इकडून ऐकणे, इकडं बोलणे, काही काहीच लोक सोडून देतात. मग याने वाद निर्माण होतो, मनामध्ये शंका निर्माण होतात, चुकीच्या गोष्टी होतात. मग त्या आपण स्वतःला माफ करायचं की मी हा विचार करायला नको होता. ओके, त्यांनी जरी सांगितलं तरी इट्स ओके. सर्वांना माहिती आहे काय झालंय ते. मी हे मनाला लावून नाही गेलं पाहिजे. इट्स ओके. मी स्वतःला माफ केलं. मी त्यांनाही माफ करते. नादान आहेत ते अजून. अवेअरनेस नाही त्यांना की चांगले पालक नाही आहेत अजून ते. थोडस वेळ लागेल त्यांना हे जगाला समजून घ्यायला. मग ज्यांनी आपल्याला सांगितलंय त्यांनाही माफ करायचं आणि एका सरळ ओळीमध्ये उत्तर द्यायचं. बाई ग, माझ्या प्रिय मैत्रिणी, माझ्या प्रिय शेजारनी, की तू आत्ता मला सांगितलंस, ही चुगली केलीस, याने तुझं कर्म बिघडणार आहे.
त्यातही तू त्याने सांगितले असतील 5 वाक्य, तू अजून 10 वाक्य वाढून सांगितली असतील, त्याने तुझं कर्म एक नाही 10 पटीने वाढणार. हे तेवढं थोडं तिला समजून सांगायचं आणि तिला माफ करायचंय. दॅट्स इट. विषय क्लोज. तो विषय पुन्हा घ्यायचाच नाही. नाहीतर काय काय बायका काय करतात, तिथून गेल्यावर परत घरी, मग घरचं वातावरण विस्कळीत, घरी जाऊन सांगणे. हा विषय काय सांगितला, पोलीस स्टेशनला या गोष्टी आल्या, मग कळाल्या, आणि मग आपणही त्या लगेच, माझ्याकडे कोणी येऊन सांगितलं ऍज अ मी पोलीस आहे, मी लगेच त्यांच्या घरापर्यंत मनोमन पोहोचते, त्या लोकांपर्यंत पोहोचते, आपल्याला ओढून घेतो. जेव्हा नोकरी करतो किंवा काय, थोडस तटस्थ त्याने नोकरी केली किंवा काम केलं किंवा हिलिंग केलं किंवा समजून सांगितलं, तरी आपलेही बरेचसे मार्ग मोकळे होतात असं मला जाणवलं स्वतःविषयी. कारण मी आता थोड्याशा वेगळ्या जर्नीमध्ये काम करते. यापूर्वी मला कोणी सांगितलं नाही. आपण जर आता 40-45 लोक जर आहोत, 43 लोक आहोत, तर त्यापैकी हार्डली 5 लोकांपर्यंत ग्रॅटिट्यूड, फॉरगिव्हनेस किंवा बरंच एज्युकेटेड म्हणजे व्हॅल्युएबल शिक्षण म्हणतात ना, खूप चांगलं मोलाचं शिक्षण यापूर्वी विहंगमला जोडण्या अगोदर आपण शिकलो असतो. तोपर्यंत आपल्याला बऱ्याच गोष्टी माहीत नव्हत्या, बरोबर की नाही? तुम्हाला होत्या का माहिती? मी असा तर्क लावला की माहित नव्हतं. कारण आपण सर्वच जण एका वेळेस शिवसहृदय शास्त्रापासून जॉईन झालो असं मला वाटतं. तेव्हापासून छोट्या छोट्या गोष्टी अवेअरनेसने आपल्याला शिकवल्यात मॅडमनी. कारण त्यांना ज्ञात होत्या, त्याही शिकल्या म्हणून शिकू शकल्या आपल्याला. म्हणून स्वतःवर काम करताना आपण खूप काही काय म्हणतात ना, ज्या गोष्टी आपण लिहून काढल्यात त्या विशेषतः बोलायच्या आहेत. अफर्मेशन द्यायचे, स्वतःला पॉझिटिव्ह ठेवायचंय, स्वतःला जागरूक ठेवायचं. आपण स्वतःला जागरूक ठेवून अलर्ट राहून जे काय काम करतोय, कुणावरच आपण उपकार करत नाही आहोत. स्वतःवर फुलवर ऑपरेशन करत आहोत. म्हणजे 15 दिवस तुमचं, मी तर म्हणते माझ्या स्वतःचं खोलवर खूप मोठं ऑपरेशन झालं असं मी समजते. मी सगळं सोडून दिले, सगळं सोडून दिलं. कट इट, कट. आणि डिस्ट्रॅक्शनला टाटा बाय बाय केला आणि अट्रॅक्शनला जवळ केलंय. मी आणि मी. काल एक पार्लरवाली मैत्रीण कार्यक्रमामध्ये भेटली, रविवारी नातेवाईकच होती. हो ताई, मी तर पार्लर, माझं पुण्यासारख्या शहरामध्ये मोठी अकॅडमी आहे. तुमची काय स्किन आहे, काय स्किन टोन आहे, आता मला ते टोन बिन नाही कळत, पण मी म्हटलं, तिने एकदम हात वगैरे लावला म्हणजे स्किनला, आणि सुंदर आहे, खूप सुंदर आहे तुमची स्किन आहे असं मला म्हणाल. मी लगेच आठवलं, अरे मी काय काम करते, स्वतःवर काम करते. असे रोज रोज मला गिफ्ट मिळणार आहेत, माझी प्रशंसा होणार आहे, म्हणून मी स्वतःची प्रशंसा करते. सगळ्यांनी व्हिडिओ बंद ठेवायचे. तर आतापर्यंत फॉरगिव्हनेस आपण केलं, आता कृतज्ञता व्यक्त करायची, धन्यवाद व्यक्त करायचं.
हे आपण पहिल्या दिवसापासूनच शिकलोय की माफ करायचंय स्वतःला, समोरच्या. त्यांनी आपल्यासाठी काय केलं ह्याच्यासाठी ग्रेटफुल व्हायचंय, धन्यवाद द्यायचे. तुम्ही त्यांना धन्यवाद देऊ शकलात म्हणून स्वतःला धन्यवाद द्यायचे. बरोबर? इथपर्यंत समजलं? म्हणजे ही महत्वाची गोष्ट समजली. हेच माझ्यासाठी हेच महत्व आहे की स्वतःला माफ करायचंय, की मला ती गोष्ट समजली की माझ्या हातून हे चुकलंय किंवा मी ते माझ्या मनावर ओढून घेतलंय, म्हणून स्वतःला माफ करायचंय. मी माफ केलं, स्वतःला माफ केलं, अलर्ट मध्ये आले, अवेअरनेस मध्ये आले की अरे खरोखर चुकले हा. मी शकुंतला मॅडमला बोलली, हे माझी चूक आहे. त्यांची काय चूक आहे त्यांना कळलं पण नाही, मी त्यांना बोलली. मी स्वतः बोलली ना त्यांना, ओंदून बोलली काही पण. म्हणून मी सोडून दे, स्वतःला माफ केलं. स्वतःला माफ केल्यानंतर त्यांच्याविषयी जी काही गोष्ट माझ्या मनामध्ये आहे, एक्झाम्पल पैसे घेतले ते वेळेत दिले नाही, एक्झाम्पल माझी शेजारीने शकुंतला मॅडम, मी पीठ मागितलं होतं असून सुद्धा दिलं नाही म्हणून जे काही बोलली, किंवा माझी बहीण आहे शकुंतला मॅडम, मग तिच्याकडे मी हे उन्हाळ्याच्या सुट्टीत मागितले होते मला दे म्हणून, देते देते म्हणाली आणि अजून दिलंच नाही. आठवण पण नाही राहिली तिला. मनातच ओढे घालून घेतले की तिला वाटलं सण जास्त खर्च येतोय आणि मी कसं काय करून देऊ, नवरा बोलेल माझ्याकडे एवढे पैसे नाही, असं नाही तसं नाही. त्या काहीच बोलल्या नाही, मीच मनावर ओढून घेतलं. शकुंतला मॅडम माझी जाऊबाई आहे, अशाच चपात्या केल्या, मला कधीच नाश्ता करत नाही. आता मी किती चांगलं काम करते, स्वतःवर पण काम करते, तिला पण किती प्रेमाने बोलते. आणि एखादं बाजारात गेली होती आणि मी तिला सांगितलं माझ्या आवडीचं एवढं एवढा एवढा पदार्थ घेऊन ये, नाही आणला. आणि आल्यावर सहज म्हणली विसरले ग मनीषा. पण मला किती वाईट वाटलं. पण त्यांच्याविषयी जे काय मी स्वतःहून ओढून घेतलं, अशीच आहे कधीच आणत नाही माझ्यासाठी, तिला वाटेल म्हणजे जे काय तुम्हाला जे आठवते ते तुम्ही रिलेट करू शकता. माधुरी मॅडम आहे माझी ननंद आहे, मुंबईमध्ये राहतात. कधी गावाला आल्यानंतर अं, माझ्यासाठी एखादी वस्तू घेऊन येत नाही, किंवा मला वाटलं होतं मुंबईचा हलवा तरी घेऊन येईल, आल्यावर विचारेल वहिनी कशी आहे तू, मी बघ हे आणले तुझ्यासाठी, असं म्हणेल कधीतरी आणेल. कधीच काय आणत नाही, स्वतःहूनच घेतलं ओढून. मी सांगितलं का तिला माधुरी येताना हे घेऊन ये बरं का, मला आवडेल, मला आवडतं हलवा, आवडतो मुंबईचा, माहीमचा हलवा मला खूप आवडतो. मला मुंबईचं कोणी भेटलं ना, तुम्ही माहीमपासून किती लांब आहात हा पहिला प्रश्न विचारते. मग ह्या गोष्टी आपण ठरवून घेतो, मग ठरवून घेण्यापेक्षा मनावर ओढून घेतो. आपण बोलत नाही समोरच्याशी, मन मोकळं करत नाही, अपेक्षाही व्यक्त करत नाही. कधी कधी केल्या जरी आणि चुकून विसरल्या जरी समोरच्याकडून, स्वतःच मनावर वेडे घालून ठेवतो की अशीच आहे ती, तशीच आहे, हिने असंच केलं. समजा एक्झाम्पल, मुक्ता मॅडम माझ्या सासूबाई आहेत आणि माझे जाऊबाई पण आहेत. पण त्या मोठ्या आहेत ना, त्यांनाच फक्त जीव लावतात कारण दिवसभर घरी असते. बाई बाई बाई, बाळा, मला कधीच बाई म्हणत नाही, मला कधीच बाळा म्हणत नाही. मी स्वतःहून सोडून घेतलं. अरे पण संडे शिवाय तू असते कधी त्यांच्यासोबत,
जर तू जर वर्किंग वुमन आहेस, संडे सोबत शिवाय तू असते कधी त्यांच्यासोबत? असली तरी तुझे काहीतरी नियोजन ठरलेलं असतं, संडे बाबा 8 दिवस काम केले बाबा, आणि मग कसं काय मी वेळ देऊ नये. पण जेव्हा आपण त्यांच्या जागेवर उभे राहू, त्यांचं पात्र आपण हे करू, म्हणजे मी सासूबाई झाले आणि मी कसं वागणार त्यांच्याशी, असं जेव्हा मी फील करेल, तेव्हा मला माझ्या चुका कळतील. तोपर्यंत कळणार नाहीत. मग चुका कळल्यानंतर गिल्टमध्ये जायचं नाही, कमीपणा जाणून घ्यायचा नाही, वाटून घ्यायचं नाही. आता अगोदर कळलं असतं तर बाई बरं झालं असतं ग. आता किती उशीर झाला ना, माझं वय झालं आता 50शी गाठली मी, आणि आता कधी मी फॉरगिव्ह करणार, कधी मी बोलणार. एवढे वर्ष बोलले नाही, आणि एवढे वर्ष मी त्यांच्याकडे गेले पण नाही. मी लय कट्टर आहे बाई, एकदा नाही का नाही, मला नाही पटत. एकदा नाही का नाही. आमच्याकडे ठाकर समाजाची लोक आहेत. ते थोडीशी मराठी भाषा थोडीशी वाकडे तिकडे बोलतात. नाही का नाही. ते म्हटले नाही या शेतकऱ्याकडे कामाला जायचं नाही, नाहीच जाणार. युनिटी, युनिटी असते त्या लोकांमध्ये खूप. तसं आपण आपल्या मनावर असे वेडे घालून घेतलेत का? मग ते वेडे आपल्याला मोकळे करायचे. एवढ्या 10 दिवसामध्ये, 14 दिवसामध्ये तुम्ही ते वेडे मोकळे केलेत का? तुम्हाला कुठे अडचण आली का? तुम्ही कधी गिल्टमध्ये गेलात का? भावनात्मक होऊन तुम्ही मोकळे झालात का? प्रत्येक गोष्टीत भावनात्मक होऊन आपण भा भावनावश झालो ना, तरी पण आपल्याला आपला कमीपणा वाटतो. मग असं कधी तुम्हाला जाणवलंय का? हे सगळं सोडायचंय. एकच टार्गेट आहे आपलं. आपण त्याच्यासाठी मागचे कमीत कमी मी म्हणते 6 महिने, मागचे 3 महिने तरी रोज आपण विहंगमचे प्रोग्राम करतोय. रोज. एकही दिवस असा खाडा झालेला नाही. ओंकार साधना ही वरती जाणे म्हणजे आपल्याला मोकळं करून, लाईट बिंग होऊन, शरीरावरचे शारीरिक व्याधी वगैरे कमी करण्यासाठी आपण त्याच्यावर काम करतो. वेगवेगळ्या पुढच्या स्टेपला जाण्यासाठी ध्यान केलं. स्वतःवर स्वतःवर काम करण्यासाठी ध्यान केलं. अजूनही करतो. ग्रॅटिट्यूड केलं. चक्रा ओपन केल्या. चक्रा मोकळ्या केल्या. त्याच्यानंतर पुढचे जे चक्र आहेत 112 वरचे चक्र, त्याच्यावर काम केलं. राचं नॉलेज घेतलं. पुस्तकांची वेगवेगळी नॉलेज घेतली. कंटिन्यू मागचे 6 महिने तरी आपण सगळेजण यातले नवीन 1 जण असतील तरी सोडले तर, बाकी सगळेजण आपण कंटिन्यू स्वतःसाठी काम करतो. मग स्वतःसाठी काम करत असताना आपण इनपुट काय घेतो ना, आउटपुट काय सोडतोय, ह्याचा सुद्धा लोखाजोखा तुम्हाला ठेवता आला पाहिजे, आपल्याला ठेवता आला पाहिजे. हेही मॅडम कडूनच शिकलो आपण, बरोबर की नाही? मग जेव्हा आपण ह्या गोष्टी शिकतो, करतो, सर्वात महत्वाचं म्हणजे संकल्प. जसे संकल्प लिहितो, बरोबर की नाही? पॉझिटिव्ह मध्ये लिहितो की नाही? तरी पण तरी पण आपण छोट्या छोट्या गोष्टींमध्ये लगेच निगेटिव्ह मध्ये जातो. बघा, मला हेही जाणवलं, माझं योग्य आहे की नाही मला तुम्ही सांगा, किंवा मी मॅडमला पण विचारेन, की जेव्हा आपण मोकळे होतो ना, म्हणजे ओझी सोडून दिली आपण मनावरची, माफ केलं, स्वतःला बऱ्याच गोष्टींपासून वेगळं केलं, मोकळं केलं. आता मला स्वतःला विशेष अशा काही स्पेसिफिक इच्छा, किंवा हे मला केलंच पाहिजे, अं, फिरायला जाणं म्हणा, किंवा काही मटेरियलिस्टिक गोष्टी सुद्धा पाहिजेच असं काही वाटत नाही. कोणत्याच खाण्याच्या बाबतीत सुद्धा मी गेला 1 वर्ष झाले रात्री जेवत नाही. म्हणजे पहिली विपश्यना केली ना तेव्हापासून तरी, त्याच्या अगोदर पण
जेव्हा मी डाएट करत होते त्यावेळेस पासून. माझे माहित मारवाडी मित्र आहे. तर त्यांनी मला सांगितलं होतं त्यांच्या ह्याच्या समाजामध्ये बऱ्याच काही गोष्टी त्यांनी मला शिकवल्या होत्या, सांगितल्या होत्या. संध्याकाळी 7 नंतर कोणी जेवत नाही. मी विचार केला मला कशी काय रिलेट होईल ही गोष्ट. मला तर मी दुपारी 1ला जेवली, म्हणजे जेवायला जर घरी आली, जेवण करून गेल्यानंतर संध्याकाळी 8लाच घरी येते. कधी कधी 8:30 वाजतात, कधी कधी 9 वाजतात. मग मी स्वतःला कसं काय म्हणजे फ्रेश वगैरे होऊन 8:45 वाजता जेवायला रोजचे पूर्वी. मग कसं करायचं? मग स्वतःच्या मनाला गाठ मारली. एक तर लवकर येऊन 7 पर्यंत जेवायचं, अदरवाईज बंद. मग सोबत काहीतरी घेऊन जायचं. काकडी, गाजर, टोमॅटो, बस झालं. मी एका स्वामींचा व्हिडिओ ऐकला होता. हे माझं जे शरीर आहे, या शरीराला ऑलरेडी आपण शरीरामध्ये भरपूर काही घेतो. दिवसभर सकाळी नाश्ता, दुपारचं मील, संध्याकाळचं मील, परत चहा, मध्येच आधीमध्ये काही ना काहीतरी खातो. शेंगदाणे, गूळ तरी वगैरे काही ना काहीतरी सारखं खातच असतो. मग आपल्या खरंच आपल्या शरीराला एवढी गरज आहे का? नाहीये. तुम्ही सकाळी एकदा तरी जेवलात ना, तुम्ही 24 तास व्यवस्थित जगू शकता, असं त्या गुरुजींनी सांगितलं. आणि ते एकदाच जेवतात. आणि ते जेवतात पण कसं? ढेकर आला ना जेवताना, स्टॉप जेवण, तेवढंच जेवतात. पण पाणी भरपूर पितात. म्हणून कित्येक वर्ष स्वतःला मेंटेन केलेलं. मग जे काही आपण ठरवतो, त्या गोष्टी आपण करतो का? मग जेवणाविषयी सांगत होते मी. मग मला असं विशेष काही खावंसं वाटत नाही, की हे खाल्लंच पाहिजे. मग मी संध्याकाळी जेवत नाही. मग माझी जाऊबाई मुलांसाठी तिला संध्याकाळी जरा थोडा जास्त वेळ मिळतो. मग पावभाजी केली का संध्याकाळी करते. स्वीट पदार्थ केला का संध्याकाळी करते. आमरस संध्याकाळी करते. थालीपीठ संध्याकाळी करते किंवा सारळाच्या वड्या केल्या तर संध्याकाळी करते. मी ह्या मला गोष्टी आवडतात. पुरणपोळ्या केल्या तर संध्याकाळी करते. चुकूनही मला असं वाटत नाही, अरे माझ्यासाठी केल्यात मग किंवा केल्यात आणि मग खाल्ल्या पाहिजे. चला एक दिवस जेवू. पनीरची भाजी करा, कशाची भाजी करा, नाहीच. वाटतच नाही जेव. सगळे वाजवत होतं, "अगं जेव थोडं, अगं जेव थोडं." नाही जेवावसं वाटत नाही. अशा भरपूर इच्छा गेल्यात माझ्या. खूप इच्छा केल्या. मी पूर्वी खूप नटायचे. ऑफिसमध्ये जाताना पण. थोडंसं वेगळं कानातलं, गळ्यातलं असे मंगळसूत्र आहेत ना छोटेवाले, मी तुळशीबागेतून बार आणले होते. म्हणजे एकच गंठण, पण मध्ये लावायला बार. रोज जसा ड्रेस तसं गंठण घालायची मस्तपैकी. त्याच्यावर कानातले पण होते. रोज. मग छान वाटायचं. कधी-कधी वाटायचं मला सगळ्यांनी छान म्हणावं वगैरे. आता काहीच वाटत नाही. म्हणजे जेव्हा आपण ह्या जर्नीमध्ये आलोय, स्वतः काही गोष्टी सोडून दिल्यात स्वतःच्या. जबरदस्तीने स्वतःवर अन्याय करून नाही. काही गोष्टी खरोखर सोडून दिल्यात. जेव्हा आपण राग, द्वेष, मद, मत्सर, मी विहंगम बरोबर नारायण रेखेला जोडली गेली होती. जेव्हा मला कळलं, की मी माझ्या लाईफमध्ये निगेटिव्ह पेमेंट, पैसा खूप घेऊन येते. जेव्हा कळलं ना एनर्जी चेंज कशी होते, एनर्जी आपल्यापर्यंत कशी येते, पैशामार्फत, एखाद्या वस्तूंमार्फत. बापरे! मी पहिलं कन्फेशन केलं, माफी मागितली, ब्रह्मांडामध्ये माफी मागितली आणि स्वतःची माफी मागितली. रिअलाईज झालं मला, की करते तू चुकीचं करते किंवा काय. परमेश्वराने मला असा मार्ग दिला, की माझं कामच बदललं. कळत-नकळत इतरांसाठी सोबत काम करत असताना, की त्या गोष्टी माझ्या हातून घडायच्या. किंवा एखाद्याचा मोबाईल सापडून दिलाय.
काम तर मी पुण्याचं केलंय. तो मोबाईल दिला ना सापडून, मग एवढे पैसे लागतील, तेवढे पैसे लागतील, असं मी बोलली. मी खरोखर तुम्हाला सांगते. मग तो जेव्हा पैसा छोटा थोडा थोडा का होईना पैसा घरामध्ये येतो, कोणत्याही कामाला लागतो, अबंडन्स ते नुकसान होतं. 1,000 रुपये आले ना, हजारो गोष्टी तेवढ्या बिघडतात. तुम्हाला जेवण चांगलं लागणार नाही, तुम्ही जेवणावर नावच ठेवणार, मुलांविषयी चांगलं वागणं तुम्हाला कळणार नाही, निगेटिव्हच कळणार. संसारामध्ये वाद होणार, पती-पतीमध्ये वाद होणार, फिजिकल रिलेशन चांगलं नाही राहणार. अं, एकमेकांचा नेहमीच राग करत राहणार, याने माझ्यासाठी हे नाही केलं, त्याने ते नाही केलं, हा असाच वागतो, तो तसाच वागतो, ही अशीच आहे. चुगल्या करायची सवय वाढणार, द्वेष करायची सवय वाढणार, राग व्यक्त करणार. हिला हीच ड्युटी, तो तिच्याच जवळचा आहे, तिला ती ड्युटी टाकतो, मला नाही ड्युटी टाकत, हा असाच आहे, पार्सलिटी करतो, जातीचं राजकारण करतो, ब्ला ब्ला ब्ला, भरपूर काय. ह्या सगळ्या गोष्टी आपण आ बैल मुझे मार ओढून घेतो. ह्या जेव्हा कळाल्या मला, तेव्हा मी लिटरली खूप माफी मागितली आणि तेव्हापासून दान देण्याची क्षमता माझ्यामध्ये थोडी 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 वाढायला लागली. मग घरचे वैतागले, अरे काय चाललंय हिचं? कामही होतं, ती घरचे आपल्याकडून अपेक्षा करत असत का? ज्या वर्किंग वुमन आहेत, आठवण हे करा. समजा एखादं माझं पार्लर आहे. आता हे झालं पोलीसचे उदाहरण, तुम्हाला लई माहीत झाली. एक्झाम्पल माझं पार्लर आहे. यात कोणाचं पार्लर नाही ना? बरं असेल तरी तुम्हाला हे नका करू. समजा माझं पार्लर आहे आणि आता एक ब्रँड आहे नवीन. ठीक आहे, चला नेचर घेऊ. नेचरचा ब्रँडचा फेस वॉश आहे, स्क्रब आहे, लोशन आहे, नेचरचं अजून समजा कॉम्पॅक्ट पण आहे. मोठं किट, वेगवेगळे वेगवेगळे वस्तू ही आहेत माझ्या पार्लरमध्ये. आणि त्या पार्लरमधल्या वस्तू मला येतात 10% 20% डिस्काउंटनी. आणि मी जर म्हटलं मला 5% डिस्काउंट मिळतोय किंवा 2% डिस्काउंट मिळतोय, मी काय तुम्हाला डिस्काउंट देऊ शकत नाही, MRPतच घ्यावं लागेल. तर मी तिथं खोटं बोलली. माझं एक कर्म वाढलं, लक्षात घ्या, असं मला वाटतं. मग जेव्हा मी समोरच्याला ती वस्तू मला द्यायची ना, मी सरळ असं हा MRP मिळेल, त्याच्यासाठी खोटं बोलायची गरज नाही. मुलांशी बोलताना, पैसे देताना पण, पैसे घेताना पण, जेव्हा एखाद्याशी खोटं बोलेल, वागेल, चुकीचं वागेल, माझं कर्म मी तर घेतलेलं आहे. एक लेअर वाढला माझा. मी म्हणते एक चूक केली तर 10 पॉझिटिव्ह गोष्टी बदलून जातात आपल्या, म्हणजे निगेटिव्ह होऊन जातात इथून मागं केलेल्या. पण नवऱ्या बाबतीत मी जर एखादी चूक केली, खोटं बोलले, पगार झाला 55,000 सांगितलं, अहो 45,000 पगार झाला आणि चुकून जर का चेक केलं, तर हजमपट्टी होणार वेगळी, खोटं बोललं ते नातं बिघडणार वेगळं, वाद होणार वेगळा. आणि काय करायचे पैसे तुला? शंका निर्माण होणार समोरच्याच्या मनात, डाऊट घेणार, कुणाला द्यायचे पैसे, काय करायचे पण 10,000चं? शॉपिंग करायची का? काय शॉपिंग केली का? पैसे कमी कसे झाले? बाबो, किती गोष्टी ह्या आपण स्वतःवर ओढून घेणार. आपलं बिघडणार आहे, समोरच्याचं काही बिघडणार नाही. ज्याचं बिघडल त्याच्या कर्माने बिघडल, पण माझं बिघडणार आहे. मी आता पुढच्या दृष्टीने प्रवास करायला लागले, तर मला हे सगळं सोडून द्यायचंय. आपण ते सोडून दिलं का? स्वतःच्या मनाला विचार. म्हणून ते सगळं सोडून देऊन ज्या गोष्टींसाठी आपण आता कृतज्ञ नाही आहोत, पण आपण त्यांच्याविषयी गिल्ट पण नाही किंवा काहीच नाहीये, अज्ञात आहे त्या गोष्टींपासून. तर आता कृतज्ञ व्हायच्या ज्या गोष्टी आहेत, त्या मला आता कळायला लागल्या.
मी काल का परवा मी तुम्हाला सांगितलं, ठरवायला गेलं, कालच सांगितलं, पैशा संबंधित घ्यायला गेलो आपण, ग्रेटफुल झालो नाही, आदर केला पाहिजे. हा, पैशाचा आदर करतो, जपून वापरतो. हे नको, थांब, 50ची वस्तू, 50 रुपये किलो जर एखादी वस्तू आहे, तर अर्धाच घेऊ, पुढच्या वेळेस 25 वापरता येते. ही केअर झाली, किंवा पुढच्या 4 दिवसांची काळजी झाली. पण मी जर म्हणलं, एवढं महाग आहे, 50 रुपये किलो, नको 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 मला, मी इनडायरेक्टली नाही, डायरेक्टली पैशाला नाव ठेवलं. माझ्याकडे एवढेच पैसे आहेत, तेवढेच पैसे आहेत, 25 लाख देता का, मला एवढीच पाहिजे, मला 1 किलो पाहिजे पण 25ला देता का, किंवा 30ला देता का. तर हा दुसरा मार्ग आहे, म्हणजे दुसरी कृती आहे. मग असं न करता आपण स्वतःला थोडस चेंज केलं पाहिजे, करायला पाहिजे. मग हे करत असताना आपल्याला प्राधान्याने मिरर वर्क किंवा आरशात बघून काम करायचं. करून बघा. त्या मुलीने जेव्हा स्वतःला नावं ठेवत गेली, ठेवत गेली, ठेवत गेली, म्हणजे तिला दिसत नव्हतं, आणि तेव्हा जेव्हा तिने मिरर वर्क केलं स्वतःला आरशामध्ये बघून, तू खूप ग्रेट आहेस, तू, तुझे डोळे खूप छान आहेस, अं, स्वतःला फॉरगिव्ह पण करताना, की बाबा मनीषा, मी जाऊबाईंना जरा जास्तच बोलली, कळलं ना तुला, काय बोलली तू, कशाला बोलायचं, तुला आहे ना, बोलली, मग प्रेमाने समजून सांगायचं ग, कशाला बोलायचं असं, नको बोलायला होतं. बरं ठीक आहे, तुला आता कळलंय ना की तुझं चुकलंय, हो, मग माफ कर स्वतःला, सोडून दे, सोडून दे, त्यांनाही माफ कर. अगं पण तुला कळलं नाही या गोष्टी, म्हणून ग्रेटफुल हो, धन्यवाद दे त्यांना, त्यांनी काही शेअर केलं, बहिणीसारखं शेअर केलं, शेअर करणं चुकीचं आहे का, नाही, त्यांनाही माफ करून टाक. अशा काही काही गोष्टी त्यांनी आरशात बघून स्वतःशी बोलल्या, स्वतःला अफर्मेशन केलं, आय एम ग्रेट, आय एम पॉवरफुल, म्हणजे मी खूप हुशार आहे, मी खूप शक्तिशाली आहे, माझ्याकडे जे काही आहे अबंडन्स ते आहे, तुझी स्किन किती चांगली आहे, तुझे डोळे किती छान आहेत, डोळ्यांना धन्यवाद, संपूर्ण अवयवांना धन्यवाद, आणि काही दुखत असेल तर त्या स्पेसिफिक अवयवाला फॉरगिव्ह. कधीतरी बोललो असेल आपण आपल्या पायाविषयी, दुसऱ्या व्यक्तीला बोललो असेल, म्हणून ते आपण उडवून घेतलं, म्हणून आपल्यालाही दुखायला लागलं. जवळच उदाहरण सांगते, पिरियड्स आले आपल्याला, पिरियड्स आल्यानंतर, म्हणजे ज्यांना येऊन गेले पूर्वी, येत होते ते आठवा, दुखत होते तेव्हा कसं बोलायचं, दुखतंय, काम नाही करावं लागू म्हणून, माझं पोट दुखतंय मला तो झोपायचं, माझं पोट दुखतंय मला झोपायचं, माझं पोट दुखतंय मला नको काम सांगू. ह्या गोष्टी आपण ओढून घेतल्या, आणि त्या त्यावेळी दुखायचं बघा, जे बोलतो ते होणार. जेव्हा आपण स्वतःशी बोलतो, तसं त्या मुलीने बोललं, तिचा कॉन्टॅक्ट लेन्सेस सुटले, काही काळातच चष्माच गेला तिचा, आरशात बघून स्वतःशी बोलायला लागला. पण ती अहंकारात गेली, माझा चष्मा गेलाय, माझा चष्मा गेलाय, आनंद नाही व्यक्त केला, किंवा आनंद व्यक्त करून ती याच्यामध्ये गेली, आता काय मला हे करायची गरज नाही, मिरर वर्क करायची गरज नाही, चष्मा गेलाय माझा, मला रेग्युलर हे करण्याची गरज नाही, एकदा गेला गेला. पण ती अहंकारामध्ये गेली, पुन्हा मग तिचं कम्प्युटरचं काम, ऑफिसची कामं, बाकीची मोबाईल बघण्याची कामं ही करू लागली. पण परमेश्वराने पुन्हा तेच दिलं, पुन्हा तिला कोणतेच कॉन्टॅक्ट लेन्स घालायला भाग पाडलं, दिसायचंच नाही, मग तिला अंधारच यायचा, रात्रीचं दिसायचं नाही. मग तिला कळलं की हे कशामुळे होतंय, ऑब्झर्व केलं तिने, मग ती पुन्हा, मिळालंय मला जे पाहिजे होतं ना ते मला मिळालं. मग त्याच्यासाठी ग्रेटफुल न होता, किंवा रेग्युलर तो अभ्यास कंटिन्यू न ठेवता, अहंकारामध्ये गेली, इगोमध्ये गेली. हेही न करता आपण हळूहळू हळूहळू तो प्रवास आहे तो चालू ठेवायचा. मग आज जादू झाली तर उद्या आणखी दुसरी जादू होईल.
आज डोळ्यांना चांगलं दिसायला लागलं तर उद्या माझे पाय दुखतात ते कमी होईल. अं, माझं वजन पण कमी होईल. मी अजून सुंदर, स्लिम, ड्रीम, मस्त, एकदम सडपातळ, काय म्हणतात ना त्याला, अजून काय वॉटेवर, सुंदर दिसू. झिरो फिगर. हा, झिरो फिगर, सेक्सी फिगर, सुंदर दिसू, एकदम सुंदर. मग सगळेच जण आपल्या नवऱ्यापासून आपल्याला सगळेच जण प्रेम करतील. या सगळ्या गोष्टी आपल्याला वाढत जातील आपल्या बाबतीत. आणि हे सत्य आहे. आपल्यामध्ये जादू घडावी म्हणूनच तर आपण हे सगळं करतोय की नाही. रोज वेगवेगळी जादू घडावी. आणि हळूहळू 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 आपला विहंगमचा ग्रुप सोडला ना, तुम्ही इतरांशी चर्चा करून बघा. आपण जे शिकलो त्याचं त्यांना ज्ञान आहे का, कळतंय का, पुढची येणारी जर्नी ती किती अप्रतिम आहे ह्याबद्दल त्यांना काय आहे वाटतंय का? किंवा आता आपण जे संकल्प वगैरे पेरतो किंवा संकल्प आपले पूर्ण होतात ते सर्वसामान्य जे करत नाहीत त्यांचे पूर्ण होतात का, यांना कम्पेअर करून बघा. मग आपली जर्नी, आपली ऊर्जाची लेवल वाढली हे आपल्याला लगेच कळेल. जेव्हा स्वतःवर आपण इतरांशी बोलताना किंवा ते ते अशा पद्धतीचं काम करतात आहे का, हे करताना त्यांना कळेल का, कळतंय का? मग हे सगळं कळतंय का? ह्या गोष्टी आपण एकमेकांशी म्हणजे कमीत कमी लिहून काढायच्यात आणि ग्रेटफुल होऊन बोलायचंय. आता सुद्धा किंवा इथून पुढे सुद्धा कधी कधी दिवसभरात आपल्या मनामध्ये वाईट विचार आले, चुकीचे विचार आले, तर आरशात बघायचे आणि स्वतःशी बोलतं व्हायचं, जेणेकरून जी चुकीच्या गोष्टींची किंवा त्याच त्याच विचारांची पुनरावृत्ती आपल्या लाईफमध्ये होणार नाही. इथून पुढे आणखी एक गोष्ट लक्षात ठेवायची, की आपल्या आयुष्यामध्ये कोणत्या कारणामुळे समस्या उद्भवतात. आपण सगळे कोणी संन्यासी वगैरे नाही आहोत, पण संसारिक लोक आहोत. संसार करत असताना मी मगाशीच तुम्हाला सांगितलं, टीका करणं, एखाद्या गोष्टीची भीती वाटणं, अपराधीपणा वाटणं किंवा समाधान नाही वाटणं. सरळ जर्नल घ्यायचंय, त्याच्यामध्ये लिहायचंय, आरसा घ्यायचाय, त्याच्यात बघून बोलायचं. चुकून माकून वाद जरी झाला, वाईट वाटलं, अश्रूधारा व्हायला लागल्या, ओके, हे नेहमीच असं बोलतात तसं बोलतात, हे असं काय वाटलं, थोडस क्वारंटाईन करायचंय स्वतःला, फ्रेश वगैरे होऊन, ओके, इट्स ओके, झालं ते झालं. क्वारंटाईन करायचंय, जर्नल घ्यायचंय, स्वतःविषयी माफ करण्याच्या गोष्टी बोलायच्या, लिहायच्या, मग आरशात बोलायचं. तुम्ही इथून पुढे कंटिन्यू हा का आरशात बघायचा प्रोग्राम चालू ठेवा रेग्युलर. तुम्हाला जे काही रिझल्ट येतात तुम्ही सांगा, आवर्जून सांगा. लुईस ई हे लुईस एल हे लुईस एल हे ह्या लेखिकेचं हे मिरर वर्क नावाचं पुस्तक आहे. ह्या पुस्तकातले मी आतापर्यंतचे 5च धडे मी आतापर्यंत तुम्हाला सांगितले. मी जेवढं शिकले बऱ्यापैकी चांगलं ते तुम्हाला नक्की देण्याचा मी प्रयत्न केला. तुम्ही हे पुस्तक मागून घेऊ शकता अमेझॉन वर बघून. स्वतःवर प्रेम कसं करायचं हे पुस्तकाचं नाव आहे. खुद से प्रेम करो. मग फॉरगिव्ह करा, सोडून द्या आणि प्रेम करा. ह्या दोनच गोष्टी महत्वाच्या आहेत. दुसरं, मॅजिक बुक, रॉन्डा बर्नचं हे पुस्तक आहे, मॅजिक बुक. जर तुम्ही अमेझॉनवर गेलात तर तुम्हाला 2-3 पुस्तकं कंबाईन मिळतात कमी याच्यामध्ये. किंवा मी विहंगमला पहिल्यांदा जेव्हा आले त्यावेळेस माझ्या लाईफमध्ये खूप चेंजेस झाले या पुस्तकाने, म्हणून मी 11 पुस्तकं आपल्या विहंगमला दिलीत. मग तुम्ही तिथून घेऊन सुद्धा वाचू शकता, परत पुन्हा रिटर्न देऊ शकता. त्याच्यानंतर
पॉवर बुक नावाचं पुस्तक आहे, रॉन्डा मर्डचं पुस्तक आहे. पॉवर बुक. प्रकाश म्हणजे अंधाराकडून प्रकाशाकडे, एवढं जबरदस्त पुस्तक आहे. 2 महिने आम्हाला ते आमच्या शिक्षकांनी शिकवलं. 2 महिने रोजचे 1 तास, रोजची 1 तास स्वतःची प्रॅक्टिस, रोज ग्रुपमध्ये 1 तास प्रॅक्टिस, त्याच्यामध्ये मेडिटेशन पण घ्यायची. या अ, खुद से प्रेम करो ह्या पुस्तकामध्ये मेडिटेशन पण आहे. स्वतःवर प्रेम करण्यासाठी, फॉरगिव्हनेस करताना, ग्रेटफुल होताना, ग्रॅटिट्यूड देताना स्वतःवर मेडिटेशन आहे, स्वतःवर कार्य करताना. असं जबरदस्त पुस्तक आहे. हो, बुकची लिंक पाठवते. तर असा हा प्रोग्राम आपण याच्यामध्ये आजपर्यंत केलाय. आणि स्वतःला माफ करण्यासाठी आपण उत्स्फूर्तपणे स्वतःवर काम केलंय. इथून पुढेही तेच कंटिन्यू करायचंय. स्वतःतल्या गोष्टी मोकळ्या करण्यासाठी हे करायचंय. हृदयाची पावर वाढवायची स्वतःच्या. बऱ्याच गोष्टी अजून राहिल्या माझ्याकडून, पण मी त्या नोट्स स्वरूपात पॉइंट्स काढून ग्रुपवर टाकते. अ, तर आता 6:30 वाजले, तर आपण मेडिटेशन करूयात.